नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर आज दुपारी एक अत्यंत थरकाप उडवणारी घटना घडली आहे। भरधाव वेगातील हायवा उलटून झालेल्या भीषण अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील 2 तरुण पर्यटकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे। दगड अंगावर पडल्याने हा भीषण अनर्थ ओढवला असून ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। आज दुपारी 3 ते 3:30च्या सुमारास भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन आपल्या घराकडे परतत असताना या तरुण जोडप्यावर काळाने घाला घातला। मयत शिवम राजेश उंबरहांडे वय 22 वर्षे राहणार पांगरी उंबरहांडे जिल्हा बुलढाणा आणि भूमिका समाधान खेडेकर वय 21 वर्षे राहणार अंतरी खेडेकर जिल्हा बुलढाणा हे दोघे आपल्या दुचाकी क्रमांक MH15AY 65 वरून निघाले होते। नाशिक त्र्यंबकेश्वर विश्रामगृहाच्या उतारावरून मालवाहू हायवा भरधाव वेगाने येत होता। त्याचवेळी समोरून सिलेंडरने भरलेला एक छोटा हत्ती टेम्पो दुचाकीच्या बाजूने आला। या टेम्पोला वाचवण्यासाठी हायवा चालक नवीन कुमार याने भर रस्त्यात करकुचून ब्रेक मारला, मात्र गाडीचा वेग जास्त असल्याने आणि हायवा ओव्हरलोड असल्याने तो रस्त्यावरच पलटी झाला। दुर्दैवाने त्या क्षणी ही दुचाकी हायवाच्या जवळून जात होती। हायवामधील जड दगड थेट या दोघांच्या अंगावर पडले आणि काही क्षणातच या दोघांचा जागीच करून अंत झाला। घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। जेसीबीच्या साहाय्याने पलटी झालेला हायवा सरळ करण्यात आला। पोलिसांनी पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली असून सध्या त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे। भरधाव वेग आणि दुचाकीच्या बाजूने येणारी वाहने किती जीवघेणी ठरू शकतात हेच या अपघातातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। ब्युरो रिपोर्ट रामदास शिरसह स्टार लोकशक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर।